Hello students, welcome to the next session of this biology. आजच्या सेशनमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट पार्ट अभ्यासणार आहोत की जो MST CETच्या दृष्टीनं आपण खूप महत्त्वाचा आहे. CETची तयारी कशी असली पाहिजे, CETसाठी कोणत्याही प्रकारचे टेक्स्टबुक अभ्यासायला पाहिजेत, कोणते रेफरन्स बुक आपण अभ्यासले गेले पाहिजेत, किंबहुना त्याच्या मायक्रो नोट्स रिव्हिजन नोट्स कशा काढल्या पाहिजेत, सरासरी MCQची संख्या पर टॉपिक किती अभ्यासायला पाहिजेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण बघणार आहे. तर जो आपला आजचा जो मेन फोकस आहे तो मेन फोकस आहे MST CET या एक्झाम संदर्भातला आपला मेन फोकस आहे. आता ही जी MST CET ही जी एक्झाम आहे, हे एक्झाम महाराष्ट्र बोर्ड कंडक्ट करतं आणि ही जी एक्झाम आहे या एक्झाममध्ये जो बायोलॉजी सब्जेक्ट आहे ह्या बायोलॉजी सब्जेक्टवरती MCQची जी संख्या आहे ते 100 MCQज असतात. 100 MCQज विचारले जातात. एका MCQला 1 मार्क असतो, म्हणजेच हे 100 मार्क्स आहेत. सो ईच MCQ कॅरी सिंगल मार्क. आता हे जे 100 मार्क्स आहेत, ह्या 100 आउट ऑफ 100 जर आपल्याला मार्क्स मिळवायचे असतील, 100 आउट ऑफ 100, तर यासाठी आपल्याला एक विशिष्ट पद्धतीनं प्लॅन करावा लागेल. आणि कोणताही प्रॉपर प्लॅन तुमच्याकडे असल्याशिवाय तुम्हाला मिळणारं जे सक्सेस आहे, ग्रँड सक्सेस मिळवता येत नाही. त्यासाठी आपल्याकडं एक प्रॉपर सुटेबल असा एक प्लॅन असणं गरजेचं असतं. आता हे प्लॅन करत असताना कशा पद्धतीनं आपल्याला प्लॅन करायला हवा हेही आपण अभ्यासणार आहे. वन बाय वन आपण अभ्यासणार आहे. बघूया सुरुवातीला यासाठी लागणारं स्टडी मटेरियल काय काय आपल्याला यूज करायचं आहे, की आपल्याला MST CETची तयारी करायची आहे, बायोलॉजीमध्ये आउट ऑफ मार्क्स आपल्याला आणायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला लागणारं पहिल्यांदा आपण बघूया स्टडी मटेरियल आपल्याला काय काय यूज करावं लागेल. स्पेशली ह्या बायोलॉजी संदर्भात जे स्टडी मटेरियल आपल्याला MST CETसाठी यूज करायचं आहे, स्टडी मटेरियल, ह्या स्टडी मटेरियलमध्ये आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी, पहिलं प्राधान्य ज्याच्यावरती जास्तीत जास्त MCQ विचारले जातात ते म्हणजे टेक्स्ट बुक. टेक्स्टबुक महाराष्ट्र बोर्डाचे जे टेक्स्टबुक आहेत, आता याच्यामध्ये 10% सिलेबस हा 11चा असतो, 90% सिलेबस हा 12चा असतो. म्हणजे 11-12 महाराष्ट्र बोर्डचे जे टेक्स्टबुक आहेत, हे टेक्स्टबुक आपल्याला प्राधान्यक्रमाने वापरायचे आहेत. लाईन टू लाईन हे रीड करायचे आहेत. कसे रीड करायचे आपण पुढच्या काही मिनिटामध्ये बघणार आहे. पण जर आपल्याला मॅक्झिमम स्कोअर आणायचा असेल तर मात्र आपल्याला फोकस करावं लागेल, ते टेक्स्टबुकवरती फोकस करावं लागेल. महाराष्ट्र बोर्ड टेक्स्टबुक 12th and 11th अशा पद्धतीनं आपल्याला मॅक्झिमम फोकस करावा लागेल. याच्यातूनच मॅक्झिमम तुम्हाला MCQ विचारले जातील आणि मग तुम्हाला मात्र इथं चांगले आउट ऑफ स्कोअर आणण्याला मदत होईल. तर त्यासाठी पहिली प्रायोरिटी तुमची ही असायला पाहिजे की टेक्स्टबुकला प्राधान्य तुम्ही देणं गरजेचं आहे. दुसरं, MCQसाठी तुम्हाला काही पब्लिकेशन बुक, रेफर बुक करावे लागतील. पब्लिकेशन बुक हे कोणत्याही याचं तुम्हाला चालू शकेल. नंबर 2 आहे पब्लिकेशन बुक्स. आता हे जे पब्लिकेशन बुक्स आहेत, ही कोणत्याही पब्लिकेशनचा तुम्ही यूज करू शकता ॲज अ रेफरन्स म्हणून. आमची पहिली प्रायोरिटी असायला पाहिजे ती म्हणजे टेक्स्टबुकला असली पाहिजे. ओके. याच्यानंतर तुम्हाला स्टडी मटेरियल म्हणून क्विक रिव्हिजन काही नोट्स मिळत असतील तर त्याही तुम्ही यूज करायला पाहिजे. क्विक रिव्हिजन नोट्स, ह्या तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील.
इवन दो काही पब्लिकेशनमार्फतसुद्धा पब्लिश केले जातील. त्याचबरोबर गुगलवरती सुद्धा काही मिळतील. काही मार्केटमध्ये असतील तर क्विक रिव्हिजन नोट्स असतील तर ह्या तुम्ही काही पब्लिकेशनच्या यूज करू शकता. आमची फर्स्ट प्रायोरिटी ही टेक्स्टबुकला असली पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला काही ॲडिशनल कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनलही रेफर करू शकता. यूट्यूब चॅनल हा चॅनल तुम्ही यूज करू शकता. या चॅनलवरती तुम्हाला बरेचसे एक्सपर्ट ओपिनियन, एक्सपर्ट लेक्चर्स अभ्यासायला मिळतील. तर याच्यातला सगळ्यात सोपा जो ऑप्शन आणि बेस्ट ऑप्शन आहे की ज्याच्यातून आपल्याला मॅक्झिमम रिझल्ट आणू शकतो तो म्हणजेच टेक्स्टबुक आहेत. हे टेक्स्टबुक तुम्हाला मात्र प्रॉपर यूज करायचं आहे. तर यासाठी आपल्याला आवश्यक असणार हे स्टडी मटेरियल आपण बघितलेलं आहे. काय काय लागेल बघूया. टेक्स्टबुक असायला पाहिजे की जे आपल्याला प्राधान्यक्रमानं अभ्यासायचं आहेत. काही पब्लिकेशनचे बुक्स असतील, हे एनी पब्लिकेशन तुम्ही रीड करू शकता, त्याच्याशी कन्सर्न असलेले. क्विक रिव्हिजन काही नोट्स असतील मार्केटमध्ये अवेलेबल, त्या तुम्ही बघू शकता. आणि यूट्यूब चॅनलवरती तुम्ही वेगवेगळी लेक्चर्स ऑब्झर्व करू शकता त्या टॉपिक संदर्भातला तो कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. हे स्टडी मटेरियल आपल्याकडे असले पाहिजे. आणि याच्यातलं तुमच्याकडं असणारं, तुमच्या हातामध्ये असणारी फर्स्ट आणि महत्त्वाचे आहे ते म्हणजेच टेक्स्टबुक. ओके, हे आपल्याला काय असणार आहे, स्टडी मटेरियल. आता आपण बघूया ह्या स्टडी मटेरियल व्यतिरिक्त आपल्याला स्टडी कसा करायचा आहे. आपल्याला हाऊ टू रीड, आपल्याला ते अभ्यासायचं आहे कसं, कशा पद्धतीनं आपण अभ्यासू शकतो हे आपल्याला पाहायचं आहे. हाऊ टू रीड. आता बायोलॉजीचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर जसं की मी आत्ता सांगितलं, जेव्हा तुम्ही टेक्स्टबुक अभ्यासता तेव्हा अभ्यासत असताना 3 स्टेप्समध्ये तुम्ही ते अभ्यासायचं आहे. 3 मेजर स्टेप्स, मुख्य 3 स्टेप्समध्ये टेक्स्टबुकचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. हे जे टेक्स्टबुक आहे हे टेक्स्टबुक 3 स्टेप्समध्ये तुम्ही अभ्यासायचं आहे. त्यापैकी पहिली स्टेप आहे, इम्पॉर्टंट स्टेप आहे, नंबर 1, हायलाईट पॉईंट करायचं. जेव्हा तुम्ही ते रीड करणार आहे, वाचत असताना तुम्हाला त्या पॅरेग्राफमध्ये काही इम्पॉर्टंट टर्म्स आल्या, काही लॉज असतील, काही प्रिन्सिपल्स असतील, नेम ऑफ सायंटिस्ट असेल, या संदर्भातली काही महत्त्वाची माहिती आलेली असेल तर ती माहिती मात्र तुम्ही हायलाईट करणं गरजेचं असतं. हायलाईट पॉईंट्स करणं गरजेचं असतं. सो हायलाईट पॉईंट्स. आता हे जे पॉईंट्स तुम्ही हायलाईट करता, तुम्हाला वाचल्यानंतर असं लक्षात येतं की ह्या पॅरेग्राफमध्ये, ह्या टॉपिकमध्ये ह्या सगळ्या इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन्स आलेल्या आहेत आणि त्याला तुम्ही ते हायलाईट करायचं आहे. ही पहिली स्टेप असते. दुसरी स्टेप असते क्विक रिव्हिजन नोट्स. नंबर 2, क्विक रिव्हिजन नोट्स. आता ह्या मात्र तुम्ही तयार करायच्या आहेत. जेव्हा तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या अक्षर लक्षात येईल की याच्यातले हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. हे सगळे महत्त्वाचे पॉईंट्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करणं गरजेचं असतं, लिहून काढणं गरजेचं आहे. एकदा हाताखालून घालवणं त्याला गरजेचं असतं, ते जास्त काळ लक्षात राहतं. याला आपण म्हणूया क्विक रिव्हिजन नोट्स. आता थर्ड स्टेप आहे, ज्या आपण क्विक रिव्हिजन नोट्स काढलेल्या आहेत, ह्या ज्या नोट्स आहेत ह्या आम्ही वारंवार रिव्ह्यू करायला पाहिजे. सो रिव्ह्यू दी नोट्स. रिव्ह्यू दी नोट्स. असं तुम्ही त्याची नंतर रिव्हिजन करायला पाहिजे. आणि ह्या 3 स्टेप्स घेतल्या की मग मात्र तुमचा तो टॉपिक तयार झालेला असतो. हायलाईट पॉईंट्स करायचे आहेत, नंतर त्याच्या क्विक रिव्हिजन नोट्स काढायच्या आहेत, त्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायच्या आहेत त्या टॉपिकमधल्या. आणि नंतर तुम्हाला वेळ मिळाला की त्या रिव्ह्यू करायच्या आहेत, पुन्हा पुन्हा पाहायच्या आहेत. अशा या 3 स्टेपमध्ये आपण रीड करू शकतो, टेक्स्टबुक आपण अभ्यासू शकतो.
ही प्रॉपर मेथड आहे, इफेक्टिव्ह मेथड आहे. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं आहे, तुम्हाला त्या टेक्स्टमधले मेन पॉईंट्स आहेत ते हायलाईट्स करायचे आहेत. नंतर ते मेन पॉईंट्स रिव्हिजन म्हणून ते नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत. नंतर तुम्हाला ते एकदा पाहायचं आहे. असं अनेक वेळा तुम्ही जर बघाल तर तुमचा तो स्कोअर वाढत जाईल. आता याच्यानंतर ठीक आहे, आम्ही स्टडी मटेरियल बघितलं, हे स्टडी मटेरियल अभ्यासायचं कसं हे बघितलं. आता थर्ड स्टेपमध्ये आपल्याला बघायचं आहे की नक्की MCQची संख्या आपल्याला काय ठेवायची आहे, किती MCQ आपण चॅप्टर वाईज अभ्यासले गरजेचं असतं हे आपण बघूया. यासाठी तुम्ही MCQसाठी कोणत्याही पब्लिकेशनचं बुक्स तुम्ही मार्केटमधलं यूज करू शकता. MCQज आता हे जे MCQज आहेत चॅप्टर वाईज MCQ तुम्हाला अभ्यासायचे आहेत. चॅप्टर वाईज MCQज. बरेचसे स्टुडंट काय करतात की एखादा प्रिव्हियस क्वेश्चन पेपर घेतात आणि सोडवायला सुरुवात करतात. मग त्यापैकी काही सुटतं आहे, काही सुटत नाही, मग कॉन्फिडन्स लेवल कमी होते. असं नाही झालं पाहिजे. चॅप्टर वाईज तुम्ही जो चॅप्टर प्रिपेअर केलेला आहे, स्टँडर्ड फॉर्मॅटने अभ्यासलेला आहे, त्याच टॉपिकवरचे तुम्ही MCQ सुरुवातीला अभ्यासायचे आहेत. आणि सरासरी MCQची संख्या ही 150 to 200 नंबर ऑफ MCQज तुम्ही अभ्यासायला हवेत. हे मिनिमम लेवल आहे. या एवढे MCQ तुम्ही त्या रेफरन्स बुकमधून ते अभ्यासले की याच्यात सरासरी सगळा टॉपिक तुमचा टेक्स्टमधला आलेला असतो. हे चॅप्टर वाईज केल्यानंतरच तुम्ही नंतर सगळे चॅप्टर झाल्यानंतर मग मात्र तुम्ही होल सिलेबसवरती टेस्ट द्यायला प्रिपेअर झालेला असता. अतिशय चांगला रिझल्ट येतो. आणि या मेथडनी तुम्ही गेला तर मला खात्री आहे की नक्की तुम्ही चांगला मॅक्झिमम स्कोअर आउट ऑफ स्कोअर बायोलॉजीमध्ये करू शकता. अतिशय सोप्या पद्धतीनं जाता येईल. आम्हाला मात्र टेक्स्टबुक फोकस करायचं आहे. महाराष्ट्र बोर्ड टेक्स्टबुकवरती जास्तीत जास्त फोकस करायचं आहे. आणि मग आम्ही ह्या MST CETमध्ये बायोलॉजीमध्ये टॉप स्कोरर होऊ शकतो. आम्हाला चांगले मार्क्स मिळवता येऊ शकतात. ओके, मी तुम्हाला थोडक्यात ही MST CET संदर्भातले काही महत्त्वाचे पॉईंट सांगितले. आता आपण प्रत्यक्षात MST CETमध्ये जे प्रिव्हियस इयरसाठी विचारलेले काही क्वेश्चन्स आहेत त्यामधलं आपण पहिल्या टॉपिकवरचे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स या संदर्भातले काही क्वेश्चन्स आपण अभ्यासणार आहोत. प्रिव्हियस इयरला विचारलेले क्वेश्चन्स आपण अभ्यासणार आहोत. चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण अभ्यासणार आहे. सो रिप्रोडक्शन in lower and higher plants. या टॉपिक संदर्भात आपण MST CET संदर्भात विचारलेले जे काही क्वेश्चन्स आहेत, सो MST CET प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. प्रीवियस इयर क्वेश्चन्स हे आपण प्रीवियस इयर क्वेश्चन्स अभ्यासणार आहे. आता हे प्रीवियस इयर क्वेश्चन म्हणजे नक्की कुठून कुठंपर्यंत, तर याच्यामध्ये आपण 2014 टू 2019 लास्ट इयरपर्यंतचे जे क्वेश्चन आपल्याला MST CETसाठी विचारले गेलेले आहेत हे MST CETसाठीचे क्वेश्चन्स आपण अभ्यासणार आहेत. सो रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा टॉपिक आपण व्यवस्थित डिटेल अभ्यासलेला आहे. अभ्यासाच्या मेथड्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत. या पद्धतीनं अभ्यासायचं आहे. त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे 2014 टू 2019 म्हणजे 2014 पासूनचे 2019 म्हणजे लास्ट इयरपर्यंतचे जे क्वेश्चन्स आपल्याला MST CETसाठी विचारलेले आहेत हे सगळे क्वेश्चन्स आपण 1 by 1 स्टडी करणार आहोत. ओके, चला तर मग बघूया आपण 1 by 1 क्वेश्चन्स अभ्यासणार आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अभ्यासणार आहे. सुरुवातीला 2014 संदर्भातले क्वेश्चन्स आपण अभ्यासणार आहे.
सो MST-CET 2014 या संदर्भातले आपण सुरुवातीला क्वेश्चन्स अभ्यासणार आहे. सो MST-CET 2014. हे क्वेश्चन्स आपल्याला अभ्यासायचे. सुरुवातीला आपण 2014 जे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत MST-CET साठी ते क्वेश्चन्स आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत. बघूया आपण क्वेश्चन नंबर 1 बघणार आहे आपण. क्वेश्चन काय आहे बघा. इन अँजिओस्पर्म्स द फॉर्मेशन ऑफ 2 मेल गॅमेट्स. इन क्वेश्चन लिहूया अगोदर. इन अँजिओस्पर्म्स formation of 2 male gametes from a pollen grain. 2 male gametes from a pollen grain involves divisions. हा प्रश्न आहे. इन अँजिओस्पर्म फॉर्मेशन ऑफ 2 मेल गॅमेट्स फ्रॉम अ पोलन ग्रेन इन्व्हॉल्व्स डिव्हिजन्स हा क्वेश्चन आहे. ओके. आता याचे ऑप्शन काय काय हे पण बघूया. ऑप्शन नंबर 1 वन बाय वन आपण बघूया ऑप्शन काय काय आहेत. फर्स्ट ऑप्शन आहे याचा 1 मियोटिक अँड 1 मायटोटिक. सो 1 मियोटिक अँड 1 मायटोटिक. सेकंड ऑप्शन आहे 2 मियोटिक अँड 2 मायटोटिक. 2 मियोटिक and 2 mitotic. ऑप्शन 3 है only 2 mitotic. only 2 mitotic. आणि ऑप्शन लास्ट ऑप्शन आहे तो म्हणजे only 2 meiotic. 2 meiotic. ओके. चला बघूया आपण काय काय कन्सेप्ट आहे. वन बाय वन आपल्याला कन्सेप्ट अभ्यासायचा आहे. वन्स अगेन एकदा क्वेश्चन रीड करूया. इन अँजिओस्पर्म्स फॉर्मेशन ऑफ 2 मेल गॅमेट्स फ्रॉम अ पोलन ग्रेन इन्व्हॉल्व्स डिव्हिजन्स. ऑप्शन काय काय बघा. 1 मियोटिक अँड 1 मायटोटिक डिव्हिजन. 2 मियोटिक अँड 2 मायटोटिक डिव्हिजन. ओनली 2 मायटोटिक डिव्हिजन. ओनली 2 मियोटिक डिव्हिजन्स. बघूया आपण याचा कन्सेप्ट काय. सुरुवातीला कोणापासून तयार होतात हे आपण बघूया. अँजिओस्पर्म फॉर्मेशन ऑफ 2 मेल गॅमेट्स. काय मिळवायचे आहेत. 2 मेल गॅमेट्स कोणापासून मिळणार आहेत. अ पोलन ग्रेन. अ पोलन ग्रेन. आता जेव्हा आपण बघतो की पोलन ग्रेन तयार झालेला आहे. पोलन ग्रेन तयार होत असतो तो मिओसिसने असतो. बरोबर. म्हणजे आपण थोडा कन्सेप्ट क्लिअर करूया. ही MMC असते. मायक्रोस्पोअर मदर सेल. MMC किंवा याला PMC म्हणू शकता तुम्ही. पोलन मदर सेल. ही पोलन मदर सेल डिप्लॉइड असते. 2N असते. 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम असतात. ह्या MMCचं मायक्रोस्पोअर मदर सेल किंवा पोलन मदर सेलची डिप्लॉइड सेट आहे. याचं मिओसिस होतं. आणि मिओसिस झालं की तयार होतो पोलन ग्रेन. काय तयार होतो. पोलन ग्रेन. मायक्रोस्पोअर तयार होतो. सो पोलन ग्रेन तयार होतो ज्याला आपण म्हणतो मायक्रोस्पोअर. काय म्हणतो. मायक्रोस्पोअर.
ओके. मियोसिस झालं याचा अर्थ हा हॅप्लॉइड असतो, म्हणजेच 2nचा n झालेला असतो. आता हा पोलन ग्रेन आहे, ह्या पोलन ग्रेन पासून आपल्याला काय मिळणार आहेत? 2 मेल गॅमिट्स मिळणार आहेत, 2 मेल गॅमिट्स. तर हा जो पोलन ग्रेन आहे, हा पोलन ग्रेन असतो, सुरुवातीला याचं मायटॉसिस होतं आणि एका पोलन ग्रेनच्या 2 सेल्ड स्ट्रक्चर तयार होतं, 2 पेशी तयार होतात बाय मायटॉसिस. क्रोमोझोमचा नंबर बदलत नाही कारण इथं काय होतं? मायटॉसिस. मग यापैकी तुम्हाला माहित आहे की जनरेटिव्ह सेल असते, जनरेटिव्ह सेल, आणि दुसरी असते ती ट्यूब सेल असते, ट्यूब सेल. त्यालाच तुम्ही व्हेजिटेटिव्ह सेल म्हणता. मायटॉसिस झालेलं आहे. पुढं जाऊन काय होतं? ही जी जनरेटिव्ह सेल असते ती डिवाइड होते आणि हा जो पोलन ग्रेन असतो, ह्या पोलन ग्रेनपासून एक ट्यूब तयार होते ज्याला आपण मेल गॅमेटोफाइट म्हणतो. ही ट्यूब्स न्यूक्लियस असतं, पण जनरेटिव्ह सेल असते ही मात्र डिवाइड होते, म्हणजे अजून एकदा मायटॉसिस होतं. कोणाचं मायटॉसिस होतं? जनरेटिव्ह सेलचं. आणि मग याच्यापासून आम्हाला 2 मेल गॅमिट्स तयार झालेले असतात. हे एक मेल गॅमिट आहे, हे दुसरं मेल गॅमिट आहे, हे 2 मेल गॅमिट तयार होतात. हे ट्यूब न्यूक्लियस टोकालाच राहतं, हे ट्यूब न्यूक्लियस एंडलाच असतं. याला म्हणायचं मेल गॅमिट्स. ही 2 मेल गॅमिट्स आम्हाला मिळालेले आहेत, 2 मेल गॅमेट्स. ओके. आपला प्रश्न काय आहे? इन अँजिओस्पर्म फॉर्मेशन ऑफ 2 मेल गॅमेट्स फ्रॉम अ पोलन ग्रेन. आता बघा, इथं मियोसिस झालं, इथं मायटॉसिस झालं, इथं मायटॉसिस झालंय. आम्हाला 2 मेल गॅमेट्स मिळालेत, पण कोणापासून मिळवायचे आहेत? पोलन ग्रेन्स पासून. कोणापासून? पोलन ग्रेन पासून. मग पोलन ग्रेन पासून 2 मेल गॅमेट्स मिळायचे असतील तर पुढं काय काय झालं? इथं एक मायटॉसिस झालंय, पुन्हा एकदा मायटॉसिस झालंय. याचा अर्थ असा आहे, पोलन ग्रेन पासून जर का आम्हाला 2 मेल गॅमेट्स मिळवायचे असतील तर मात्र 2 वेळा काय व्हायला पाहिजे? मायटॉसिस. हे मियोसिस घेण्याचा प्रश्नच येत नाही, कारण आपल्याला पोलन ग्रेन पासून 2 मेल गॅमेट्स विचारलंय. याचा अर्थ ह्या 2 डिव्हिजन फक्त घ्यावे लागतील. हाच ऑप्शन आपल्या दिलेल्या ऑप्शनमध्ये कोणता आहे? 1 मियोटिक 1 मायटॉटिक. हा ऑप्शन आपल्याला फॉलो होत नाही. 2 मियोटिक आणि 2 मायटॉटिक. 2 मायटॉटिक आहे, मायटॉसिस म्हणजेच मायटॉटिक, पण 2 मियोसिस नाही. याचा अर्थ हा ऑप्शन अप्लाय होत नाही. पहिले 2 ऑप्शन गेले. तिसरा आहे ओनली 2 मायटॉटिक आणि चौथा आहे ओनली 2 मियोटिक. मियोटिक ऑप्शन नाही, एकच ऑप्शन बरोबर आहे, ओनली 2 मायटॉटिक डिव्हिजन. सो सी इज दी करेक्ट आन्सर फॉर धिस MCQ. सो दिस इज अबाउट. हे कन्सेप्च्युअल झालं की ज्याच्या साह्याने तुमचा कन्सेप्ट पण क्लिअर होईल आणि MCQ पण सोडवला जाईल. म्हणजे आपलं जे करेक्ट आन्सर आहे ओनली 2 मायटॉटिक डिव्हिजन्स, ओनली 2 मायटॉटिक डिव्हिजन्स, हे या ठिकाणचं सी आन्सर हे करेक्ट ऑप्शन आहे. कारण या ठिकाणी एक मायटॉसिस आणि इथून पुढच्या घ्यायच्या ही डिव्हिजन घ्यायची नाही, कारण आपल्याला कुठून विचारलंय? पोलन ग्रेन पासून. बरेचसे स्टुडंट काय करतात? ही घेतात आणि या पुढच्या 2 घेतात. असं नाही आहे. पोलन ग्रेन पासून विचारलंय तर इथून पुढच्याच डिव्हिजन तुम्हाला फक्त घ्यायच्या आहेत. ओके. क्वेश्चन्स व्यवस्थित तुमच्या नोटमध्ये नोट करून घ्या. तुम्हाला हव्या असतील तर साईडला लिहिलेल्या मायक्रो नोट्स आहेत, या पण तुम्ही नोट करून घ्या. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपण MST CET 2014ला विचारलेला सेकंड क्वेश्चन आपण बघतोय. इन अल्व्हायझिया व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन टेक्स प्लेस विथ दी हेल्प ऑफ. अल्व्हायझिया प्लांटमध्ये जे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणतो आपण, थ्रू व्हेजिटेटिव्ह पार्ट्स मार्फत होत असतं. आपल्याला माहीत आहे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स हे 3 प्रकारचे असतात. व्हेजिटेटिव्ह पार्ट्स, याच्यामध्ये रूट्स असतात, स्टेम असतं, लिव्ज असतं.
हे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत. यांच्यामार्फत असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. व्हेजिटेटिव्ह पार्ट्स मार्फत प्रोपॅगेशन म्हणतो, टेक्स प्लेस विथ दी हेल्प ऑफ. आता नक्की अल्बायझियामध्ये थ्रू रूट होतं का, स्टेम होतं का, लीव्ज मार्फत होतं का, नक्की कोणामार्फत होतं? आपले ऑप्शन्स काय काय आहेत बघूया. एक फर्स्ट आहे फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स. फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट याचा अर्थ ट्युबरस म्हणजे थिक रूट असतात, फॅसिक्युलेटेड याचा अर्थ ग्रुपनी तयार होतात. म्हणजे हे जर स्टेम असेल तर याचे आपण रूट्स बघितले तर हे असे ग्रुपनी थिक फ्लेशी रूट्स तयार होतात. याला फॅसिक्युलेटेड क्लस्टर ऑफ रूट्स म्हटलं जातं. हे फॅसिक्युलेटेड थिक रूट्स असतात, क्लस्टरने असतात. इपीफायलस ब्लड. इपी मीन्स अबाव, फायलस मीन्स लिप. लिप मग पानावरती समजा हे लिप आहे, ह्या लिपवरती इथं एक बड तयार झालेलं आहे, नव्याने तयार झालेलं बड असतं. ह्या लिपवरती तयार झालेलं बड असतं, याला इपीफायलस बड म्हटलं जातं. थर्ड आहे सब एरियल ब्रँचेस. सब एरियल याचा अर्थ हे स्टेम असेल तर जमिनीच्या जवळ ज्या ब्रँचेस असतात याला सब एरियल ब्रँचेस म्हटलं जातं. आणि नॉन फ्लेशी रूट्स, हे रूट्सच आहेत पण नॉन फ्लेशी आहेत. याचा अर्थ हे थिन असतात, थिक नसतात. तर यापैकी करेक्ट ऑप्शन कोणता आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर अल्बायझियामध्ये जे काही व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं ते रिप्रोडक्शन होतं थ्रू रूट्स. सो इन केस ऑफ अल्बायझिया व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक्स प्लेस थ्रू रूट्स. ओके. आता रूट्समध्ये आपल्याला दोन ऑप्शन दिसतात, हा एक आहे आणि हा एक आहे. याचा अर्थ असा आहे की हे जे दोन ऑप्शन आहेत हे ऑलरेडी इथं संपलेलं आहे, म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी संपलेला आहे. कारण इपीफायलस बर्डचा काय संबंध येत नाही, कारण अल्बायझियामध्ये रूट मार्फत होतं, त्यामुळे हा ऑप्शन गेलेला आहे, हाही ऑप्शन गेलेला आहे, सब एरियल ब्रँचपासून गेलेला आहे. म्हणजे उरले आपल्याकडे हे दोन ऑप्शन, एक नॉन फ्लेशी आणि दुसरं फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट. तर अल्बायझियामध्ये जे काही रूट्स असतात ते मात्र थिन असतात, नॉन फ्लेशी असतात. हे जे रूट्स आहेत हे नॉन फ्लेशी आहेत, फ्लेशी रूट्स. आणि असे रूट्स हे अल्बायझियामध्ये असतात. ह्या अल्बायझियामध्ये जे काही व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं ते नॉन फ्लेशी रूट्स मार्फत होतं, थिन रूट्स मार्फत होतं. थिन रूट्स असतात आणि याच्यामार्फत रिप्रोडक्शन होतं. थिक रूट मार्फत होत नाही, थिन रूट्स असतात यांच्यामार्फत होतं. याचा अर्थ हा ऑप्शन आपला संपून जातो, कारण इथं फॅसिक्युलेटेड आहेत म्हणजे थिक रूट्स असतात आणि नॉन फ्लेशी म्हणजे थिन रूट्स असतात. सो अल्बायझियाचे जे रूट्स आहेत ते थिन आहेत, नॉन फ्लेशी, म्हणजे आपला करेक्ट ऑप्शन आहे. सो नॉन फ्लेशी रूट्स in Albizia shows the vegetative propagation. So these three options get cancelled. So correct option is in case of Albizia vegetative propagation takes place with the help of non-fleshy roots. Non-fleshy, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, अल्बायझियामध्ये रूट मार्फत होतं आणि त्याचे जे रूट्स असतात ते मात्र नॉन फ्लेशी रूट्स असतात. ओके, लिहून घ्या. ऑप्शन तुम्हाला MCQ दिलेला आहे, ऑप्शन दिलेले आहेत, इथं तुम्हाला हिंट्स पण दिलेले आहेत. या हिंट्समध्ये हा जो MCQ आहे हा MCQ तुम्ही प्रॉपरली नोट करून घ्या नोटबुकमध्ये. हवा असेल तर साईडला लिहिलेली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे तेही तुम्ही ॲड करू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे नंबर 3. बघा, क्रॉस पॉलिनेशन डज नॉट ऑकर्स इन. आपल्याला माहीत आहे पॉलिनेशन हे दोन प्रकारचं असतं, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. हे आपण खूप डिटेल अभ्यासलेलं आहे. त्याच्यामध्ये ॲटोगॅमी असेल, झिटोनोगॅमी असेल, झेनोगॅमी असेल, हायब्रिडायशन असेल, हे वेगवेगळे टाईप्स आहेत. त्यापैकी आपल्याला बघायचं आहे क्रॉस पॉलिनेशन डज नॉट ऑकर्स इन. ऑप्शन काय काय बघूया आपण. ॲलोगॅमस फ्लावर्स, झिटनोगॅमस फ्लावर्स, क्लिस्टोगॅमस फ्लावर्स आणि चास्मोगॅमस फ्लावर. ह्या दिलेल्या चारपैकी असे कोणते फ्लावर्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला क्रॉस पॉलिनेशन हे घडणार नाही. म्हणजे एकामध्ये घडणार नसेल तर तिघांच्यामध्ये घडत असेल. ह्याचे मिनिंग बघू आपण वन बाय. ॲलोगॅमस फ्लावर याचा अर्थ डिफरंट फ्लावर्स असतात, वेगवेगळे फ्लावर्स असतात आणि एका फुलाचे पोलन हे दुसऱ्या फुलाकडे ट्रान्सफर होतात, याला म्हणायचं ॲलोगॅमस फ्लावर. सो डिफरंट फ्लावर्स.
आणि आम्हाला माहीत आहे जर फ्लावर डिफरंट असतील तर डेफिनेटली त्याच्यामध्ये होणारं पॉलिनेशन हे क्रॉस पॉलिनेशन असतं. शोज क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन इथं होतं. कोणामध्ये होतं? डिफरंट फ्लावर्स. आणि डिफरंट फ्लावर्सला काय म्हणायचं? ॲलोगॅमस फ्लावर्स. ॲलो मीन्स डिफरंट. ॲलो मीन्स डिफरंट. वेगवेगळी फुलं असतील म्हणजे एका फुलाचे पोलन ग्रेन्स, समजा हे या ठिकाणी एक फ्लावर आहे, हे या ठिकाणचं वेगळं फ्लावर आहे, तर इथून इकडं जातात याचा अर्थ इथं क्रॉस पॉलिनेशन झालेलं असतं. सो ॲलोगॅमस फ्लावर शोज क्रॉस पॉलिनेशन. देन झिटोनोगॅमस फ्लावर. आता हे झिटोनोगॅमस फ्लावर काय असतं? नियरेस्ट फ्लावर असतं. एकाच प्लांटवरती असतं पण शेजारचं फ्लावर असतं. सो नियरेस्ट फ्लावर असतं. नियरेस्ट फ्लावर. आणि हे जर शेजारचं प्लांट असेल, उदाहरणार्थ बघा हे प्लांट आहे, इथं एक फ्लावर आहे आणि इथं एक फ्लावर आहे, इथून पोलन ग्रेन इथं आला, याचा अर्थ इथं क्रॉस पॉलिनेशन होतंय. याला झिटोनोगॅमस फ्लावर म्हणायचं. झिटोनो मीन्स नेबर, नियरेस्ट, शेजारचा. याचा अर्थ याही ठिकाणी क्रॉस पॉलिनेशन होत आहे. झिटोनो मीन्स नेबर, शेजारचा. बघा ॲलो मीन्स डिफरंट फ्लावर्स आहेत, झिटोनो मीन्स नियरेस्ट फ्लावर आहे. क्लिस्टोगॅमस फ्लावर. क्लिस्टो मीन्स क्लोज्ड फ्लावर्स. क्लोज्ड फ्लावर्स. आता जर ते फ्लावर क्लोज्ड असेल, समजा हे एक फ्लावर आहे आपल्याकडं आणि हे फ्लावर बंद आहे, पूर्ण बंद आहे, याच्यामध्ये स्टिग्मा स्टाईल ओव्हरी असतील, अँथर फिलामेंट असतील म्हणजे स्टॅमेन असतील, बायसेक्शुअल फ्लावर आहे, पण हे बंद आहे, मग मात्र याच्यामध्ये फुलातील फुलामध्येच होतं, म्हणजे इथून इथंच पोलन ग्रेन ट्रान्सफर होतील, बाहेरचे कुठलेही पोलन ग्रेन इथं येत नाही कारण फ्लावर क्लोज्ड आहे. ज्यार्थी क्लोज्ड आहे याचा अर्थ त्याच फुलातील पोलन ग्रेन त्याच फुलातील स्टिग्मावरती पडतील, म्हणजे इथं कोणतं होणार आहे? सेल्फ पॉलिनेशन पॉलिनेशन होणार आहे. क्रॉस होण्याची शक्यता नाही कारण फ्लावर आहे क्लोज्ड. So in case of Clistogamous flower, closed flower, so there is no possibility of cross pollination, shows only self pollination. म्हणजे आम्हाला कळालंय की क्लिस्टोगॅमस फ्लावरमध्ये मात्र सेल्फच होईल, क्रॉस होणार नाही. शेवटचं ऑप्शन बघूया. चास्मोगॅमस फ्लावर आहे. चास्मो मीन्स ओपन फ्लावर्स असतात. ओपन फ्लावर की ज्याचे स्टॅमेन असतील म्हणजेच अँथर आणि स्टाईल असते, हे ओपन असतं. आणि जर फ्लावर ओपन असेल तर मात्र एका फुलाचे पोलन ग्रेन हे दुसऱ्या फुलातील स्टिग्मावरती जाऊन पडतील कारण फ्लावर ओपन आहे आणि ओपन फ्लावरमध्ये होतं ते क्रॉस पॉलिनेशन असतं. शोज क्रॉस पॉलिनेशन. ओके, याचा अर्थ असा आहे की आपल्याकडं क्रॉस पॉलिनेशन डज नॉट ऑकर्स इन. इथं क्रॉस पॉलिनेशन होतं, याचा अर्थ हा ऑप्शन कॅन्सल होतो, हाही ऑप्शन कॅन्सल होतो. क्लिस्टोगॅमस फ्लावर आहे, क्लोज्ड फ्लावर आहे, ज्याच्यात सेल्फ होतं पण क्रॉस होत नाही, याचा अर्थ आपला दिलेला जो क्वेश्चन आहे त्याचं करेक्ट आन्सर सी आहे. क्लिस्टोगॅमस फ्लावर डज नॉट ऑकर्स the cross pollination, does not shows the cross pollination. चास्मोगॅमस ऑप्शन रिमूव्ह होतात, म्हणजे ए, बी आणि डी ऑप्शन रिमूव्ह झाले. याचा करेक्ट ऑप्शन आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4, MST CET 2014 जे विचारलेले क्वेश्चन आपण पाहतोय. क्वेश्चन नंबर 4 आहे. पहिल्यांदा क्वेश्चन काय आहे आपण डिटेल बघूया. अँजिओस्पर्म एक मेल प्लांट, अँजिओस्पर्म आहे, मेल प्लांट आहे, विथ 24 क्रोमोझोम्स. हा पार्ट महत्त्वाचा आहे. 24 क्रोमोझोम्स कुठं आहेत? इन इट्स पोलन मदर सेल. पोलन मदर सेलमध्ये PMC मध्ये 24 क्रोमोझोम्स आहेत. इन शॉर्ट आपण इथं लिहूया PMC having 24 chromosomes. Okay, is crossed with female plant bearing 24 chromosomes in its root.
रूटमध्ये 24 क्रोमोझोम्स आहेत. फिमेल प्लांटच्या, मेल प्लांटच्या, पोलन मदर सेलमध्ये 24 क्रोमोझोम आहेत. ओके, बेरिंग 24 क्रोमोझोम इन इट्स रूट सेल. व्हॉट वुड बी दी प्लॉइडी ऑफ, प्लॉइडी नंबर विचारलेला आहे तुम्हाला कोणाकोणाचा, तर तो प्लॉइडी नंबर आपल्याला हवा आहे एम्ब्रिओ अँड एंडोस्पर्म, ह्या दोघांचा आपल्याला प्लॉइडी नंबर विचारलेला आहे. ओके, म्हणजे तुम्हाला एम्ब्रिओचा आणि एंडोस्पर्मचा प्लॉइडी नंबर काढायचा आहे, हे गिवन आहे. ओके, काय काय दिलेलं आहे बघा. PMC मध्ये हे मेल प्लांट आहे, मेल, हे फिमेल आहे, ह्या दोघांचा क्रॉस झालेला आहे, ह्या दोघांचा क्रॉस केलेला आहे, 24 क्रोमोझोम आहेत. तर तुम्हाला एम्ब्रिओमध्ये किती हे शोधायचे आहेत आणि एंडोस्पर्ममध्ये किती हे शोधायचं आहे, त्याचा क्रोमोझोमचा प्लॉइडी नंबर. आता याचं बेसिक कन्सेप्ट काय आहे तो थोडक्यात आपण बघूया. ओके, हे जे PMC आहे, ही PMC असेल, रूट सेल असेल, तर ह्या डिप्लॉइड असतात. डिप्लॉइड म्हणजे 2n, डिप्लॉइड या शब्दाचा अर्थ असतो 2n, म्हणजे 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम असतात. कशा कशामध्ये असतं, तर रूटमध्ये असतं, स्टेम असेल, लीव्ज असतील, PMC असेल, पोलन मदर सेल्स, हे सगळे जे सगळे असतात हे डिप्लॉइड असतात, 2n नंबरचे असतात. आता जर हे 2n आहे, आम्हाला 2n दिलेलं आहे, 2n इक्वल टू दिलेलं आहे, म्हणजे डिप्लॉइड क्रोमोझोम्स आहेत. PMC कसं असतं, 2n असतं, PMC 2n आहे. सो PMC इक्वल टू 2n इक्वल टू दिलेलं आहेत 24 क्रोमोझोम्स, राईट. हे 24 क्रोमोझोम्स आहेत. रूटमध्ये सुद्धा किती आहेत, 24 क्रोमोझोम्स आहेत. ओके, म्हणजे रूटमध्ये सुद्धा 24च आहेत. तर आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची आहे. सो 2n इक्वल टू 24, सो n इक्वल टू 24 डिवायडेड बाय 2. ओके, किती येतील क्रोमोझोम बघा, n इक्वल टू 24 डिवायडेड बाय 2, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 12 क्रोमोझोम येतील. ओके, हे 12 क्रोमोझोम कोणाची व्हॅल्यू झाली, n ची किंमत झाली 12. ओके, इथंपर्यंत काय शंका आहे, n ची व्हॅल्यू तुम्हाला झालेली आहे 12, कारण 2n इक्वल टू 24 असतं. सो n इक्वल टू 12 आपण क्रोमोझोम्स काढलेले आहेत. आता प्रश्न उरला आहे की एम्ब्रिओ आणि एंडोस्पर्म कसा असतो, बघूया आपण काय उत्तर याचं सोडवता येईल. एम्ब्रिओ आणि एंडोस्पर्म थोडंसं बघूया आपण. सुरुवातीला एम्ब्रिओ बघूया. हा एम्ब्रिओ झायगोट पासून तयार झालेला असतो आणि झायगोट हा 2n असतो. झायगोट हा असतो 2n. ओके, सो n इक्वल टू किती काढलेलं आपण 12. देअरफॉर 2n इक्वल टू 24, 2n इक्वल टू 24, n इक्वल टू 12 आहे. देअरफॉर 2n इक्वल टू किती होईल 24, कारण ह्या nला 2ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 24 मिळेल. म्हणजेच या ठिकाणी आपण 2n सिच्युएशन काढायची असेल, डिप्लॉइड असतो हा एम्ब्रिओ, म्हणजे एम्ब्रिओमध्ये जे क्रोमोझोम्स मिळाले ते आम्हाला किती असायला पाहिजे 24. आता प्रश्न उरला एंडोस्पर्मचा. कोणाचा, एंडोस्पर्म. एंडोस्पर्म हा एंडोस्पर्म मात्र ट्रिप्लॉइड असतो, 3n असतो, ट्रिप्लॉइड असतो, 3 सेट ऑफ क्रोमोझोम असतात. n ची व्हॅल्यू माहीत आहे आपल्याला, n इक्वल टू 12. देअरफॉर 3n इक्वल टू 3 into 12. Therefore this 3n situation
कम्स टू 36. म्हणजे एंडोस्पर्ममध्ये 3n सिच्युएशन आहे ती असते 36 आणि याच्यामध्ये n सिच्युएशन 12 असते, 2n सिच्युएशन असते एम्ब्रिओमध्ये ती आहे आपल्याकडं 24. म्हणजे आपल्याकडं करेक्ट आन्सर असा असायला पाहिजे की एम्ब्रिओमध्ये जी प्लायडी नंबर असते ती 24 असायला पाहिजे आणि एंडोस्पर्ममध्ये जो प्लायडी नंबर असतो तो 36 असायला पाहिजे. सो 24 आणि 36 इथं 24 आहे 36 नाही म्हणजे फर्स्ट ऑप्शन गेला. 24 आहे 24 हा सेकंड ऑप्शन पण असत नाही, हा थर्ड ऑप्शनही नाही. म्हणजे 24 एम्ब्रिओ आणि 36 एंडोस्पर्म हा डी ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे. आणि म्हणून यापैकी तुम्ही लक्षात ठेवत असताना असं लक्षात ठेवा की एम्ब्रिओ डिप्लॉइड असतो, एंडोस्पर्म ट्रिप्लॉइड असतो. दिलेल्या क्रोमोझोमवरून तुम्ही एनची व्हॅल्यू काढायची, हे 2n ची व्हॅल्यू आहे, मग याच्यानुसार तुम्ही एनची व्हॅल्यू काढू शकता. 2n = 24 आहे, सो n = 12. मग आम्हाला कळतं की एम्ब्रिओ 2n आहे म्हणजे 2 × 12 24 आणि एंडोस्पर्म 3n आहे, सो 3 × 12 36. अगदी सिंपल आहे. या पद्धतीनं तुम्ही ॲनालिसिस करू शकता, फायनल आन्सर फाइंड आउट करू शकता. ओके, चला लास्ट क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे. MST CET 2014 मधला सगळ्यात शेवटचा क्वेश्चन आहे. 5 क्वेश्चन हे 2014ला विचारलेले होते, त्यापैकी शेवटचा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बघा. सिलेक्ट दी करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम दी फॉलोविंग. खाली 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, यापैकी तुम्ही करेक्ट स्टेटमेंट आहे ते सिलेक्ट करायचं आहे, ओळखायचं आहे. काय काय ऑप्शन आहेत, काय काय स्टेटमेंट्स आहेत बघूया. फर्स्ट स्टेटमेंट आहे एंडोस्पर्म इज जनरली ट्रिप्लॉइड इन एंजिओस्पर्म. जस्ट प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण बघितलं होतं की एंडोस्पर्म असतो हा 3n असतो, ट्रिप्लॉइड असतो एंजिओस्पर्ममध्ये 3n एंडोस्पर्म असतो. याचा अर्थ हे जे स्टेटमेंट आहे हे करेक्ट आहे. सो दिस इज द करेक्ट. All angiosperms have a monospermic and endospermic embryo. All angiosperms having a monospermic म्हणजे एकाच स्पोअरपासून तयार होतं म्हणून त्याला मोनोस्पर्मिक अँड एंडोस्पर्मिक विदिन अ स्पोअर तयार होतं म्हणजे इनसाईडला होतं म्हणून त्याला एंडोस्पर्मिक म्हटलं जातं. पण इथं एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की या ठिकाणी तुम्हाला हे जे स्टेटमेंट आहे all angiosperms have a monosporic and endospermic embryo sac. आता ही जी गोष्ट आहे ही सगळ्या एंजिओस्पर्ममध्ये नसते, मोस्ट ऑफ द एंजिओस्पर्ममध्ये असते, पण ऑल एंजिओस्पर्ममध्ये नसते. याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी ही जी या ऑप्शनमध्ये थोडं करेक्शन आहे, हे करेक्शन तुम्ही इथं करून घ्या. बघा, ऑल एंजिओस्पर्म्स हॅव अ मोनोस्पर्मिक अँड एंडोस्पर्मिक एम्ब्रिओ असं नसतं. सगळ्या एंजिओस्पर्ममध्ये नाही, मोस्ट ऑफ द एंजिओस्पर्ममध्ये असतं पण सगळ्यांच्यामध्ये नसतं. याचा अर्थ हे जे स्टेटमेंट आहे हे रॉंग स्टेटमेंट आहे. एंजिओस्पर्म्स इज कॅरेक्टराइज्ड बाय डबल फर्टिलायझेशन. आपल्याला माहीत आहे सगळ्या एंजिओस्पर्ममध्ये फर्टिलायझेशन डबल असतं, 2 मेल गॅमेट 2 फिमेल गॅमेट्सही कंबाईन होतात. याचा अर्थ डबल फर्टिलायझेशन असतं. याचा अर्थ हे करेक्ट आहे. All angiosperm shows the indirect pollination and सिफोनोगॅमी. इनडायरेक्ट पॉलिनेशन याचा अर्थ काय बघूया आपण. स्टिग्मावरती पडलेले, समजा हा स्टिग्मा आहे, स्टाईल आणि ओव्हरी, इथं पडलेला पोलन ग्रेन असतो, इथून मेल गॅमेट खाली येतात आणि इथं येऊन फ्यूज होतात, ट्यूबमधून फ्यूज होतात. याचाच अर्थ डायरेक्ट पॉलिनेशन नसतं, पॉलिनेशन इनडायरेक्ट असतं आणि ट्यूबमधून जातं. याचा अर्थ सिफोनोगॅमी असतं. याचा अर्थ हा लास्ट ऑप्शनसुद्धा या ठिकाणी करेक्ट आहे. म्हणजे आपल्याला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा होता. तर करेक्ट 3 ऑप्शन आहेत. 1 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे, 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट नाही आहे, 3 नंबरचा करेक्ट आहे आणि 4 नंबरचा पण ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजे 1,
3 आणि 4 हे ऑप्शन करेक्ट आहेत. 1 3 आणि 4 हे 1 2 3 आहेत, हे 2 3 4 आहेत, 2 करेक्ट नाही आहे, 1 करेक्ट आहे, 3 करेक्ट आहे, 4 करेक्ट आहे. याचा अर्थ आपलं करेक्ट ॲन्सर हे सी आहे. आणि सी करेक्ट आल्यामुळं हे बाकीचे ऑप्शन असतात हे या ठिकाणी इलिमिनेट होतात, कॅन्सल होतात. सी ऑप्शन इज दी करेक्ट आहे. सेकंड ऑप्शन हा चुकीचा आहे. का ऑप्शन चुकीचा आहे? कारण ऑल एंजिओस्पर्ममध्ये नाही, मोस्ट ऑफ द एंजिओस्पर्ममध्ये मोनोस्पर्मिक एंडोस्पर्मिक असतं, पण ऑलमध्ये नाही आहे. सो मोस्टमध्ये असतं, हे नॉट इन ऑल. नॉट इन ऑल बट मोस्ट, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून सेकंड स्टेटमेंट फक्त रॉंग आहे, उरलेली 3 स्टेटमेंट ही करेक्ट आहे. इथंपर्यंत जो पार्ट बघितला आपण, हे 2014ला विचारलेले सगळे MCQ खूप डिटेल विथ कन्सेप्च्युअल आपण घेतलेलं आहेत. असेच या पुढचे 2015, 2016, 2017, 2018 आणि 19 हे आपण सगळे MCQ खूप डिटेल बघणार आहोत. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. हे सगळे MCQ प्रिव्हियस इयर MST CET मधले आपण घेतोय. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे, कन्सेप्च्युअल आहे. व्यवस्थित नोट करून घ्या आणि याचा व्यवस्थित अभ्यास करा. थँक्यू.